आहे मस्त असं झाडांच्या कुंड्या वगैरे लावलेल्या आहेत आपल्या गॅलरीत. तर कुंड्या लावलेत, ते झाडं लावलेले आहेत त्याच्यामधून गुढी खूप छान दिसत आहे. आणि आपली भोळी बाबडी सेवा मानून घे म्हणून नमस्कार वगैरे करायचं आहे, आरती करून घेतलेली आहे. मस्त अशी नवीन साडी हे करून गुढी उभी केलेली आहे. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे मी. तर चला, कसे आहेत सगळे. आपला ब्लॉग हा खूप दिवसातनं येत आहे आणि हा आपला छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तर मी पूजा करून झालेली आहे. आता इथं साहेब नारळ वाढवत आहेत. तर इथं छोटासा असा ब्लॉग काढला होता, रांगोळी वगैरे काढली. त्यानंतर इथं मस्त रांगोळी काढून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही डिझाईन कशी झाली. आणि मग ही माझी पुरणाची पोळीचं रेसिपी काय तुम्हाला याच्या आधी दाखवलेली आहे बऱ्याच वेळा. आणि आता ही पुरणपोळी म्हणलं की सगळ्यांना त्यांच्या पद्धतीने आवडत असते. माझ्या घरात मला खूप आवडते आणि माझ्या मुलाला. तर बघू शकताय मी स्वतःच जास्त फुगत नाही, तर माझ्या पोळ्या आणि चपात्या पण फुगत आहेत. तर बघू शकता इथं मस्त अशी सुंदर पोळी झालेली आहे. तर चला, परत एकदा सगळ्यांना जेवायला बसत आहे आणि नमस्कार केलेला आहे. आणि त्यानंतर आज काय काय बेत बनवलेला आहे ते दाखवत आहे तुम्हाला. तर इथं कुरड्या तळलेल्या आहेत. त्याआधी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पहिले दिल्या आलेल्या आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये पण देत आहे. तर तुम्ही बघू शकताय. तर मस्त अशी इथं आमटी बनवलेली आहे बघा. छान अशी कटाची आमटी केलेली आहे. अगदी थोडीशी केली आहे, जास्त पहिल्यासारखी आता आमटी कोण खात नाही आवडीने एवढं. तर मस्त कलर वगैरे आलेला आहे आणि आपल्या घरच्या काळ्या मसाल्याचा आहे बरं का ही आमटी. आता मी काळा मसाला बनवायला शिकलेली आहे. तर हे माझ्या सासूबाईंसाठी डायलॉग आहे. मस्त भजी तळलेल्या आहेत, छान कुरड्या केलेल्या आहेत, चपाती केलेली आहे. आणि त्यानंतर हे आपल्याला मस्त अशा पोळ्या, खूप असं पुरण भरल्यामुळं पोळी फुटली होती ही. आणि नेमकी वरची पोळी तुम्हाला फुटलेली दाखवण्यात आलेली आहे. दूध आहे. त्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकताय मस्त असं स्वामींना हे ताट करून दाखवायचं आहे. तर इथं पोळी झालेली आहे, स्वयंपाक सगळा रेडी झाला आहे. स्वामींना ताट दाखवलं, देवाला नैवेद्य दाखवलं. आता हे स्वामींचं ताट असंच साहेबांना द्यायचं आहे आणि साहेबांच्या चेहऱ्यावरचे स्माईल बघायचे आहे. आणि त्यांचं जे म्हणजे चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन आहे किंवा हावभाव आहे ते बघायला विसरू नका. इंग्लिश आपलं कच्चं आहे, कारण आईबापांनी जास्त शिकवलेली नाही आहे. लोकाचे लेकरं सांभाळण्यात जिंदगी गेली. त्यामुळे इथं बघू शकताय तुम्ही. आता मस्त असं त्यांनी मला इतकं छान कौतुकाने पोट भरून सांगितलं की खूप छान अशी पोळी झालेली आहे. तर चला या पटकन दूध पोळी खायला. भजी, पापड, कुरडी सगळं काय असेल ते. तुमच्याकडे काय काय मेनू बनवलं आहे ते सांगा. आणि चला या जेवायला. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे साबुदाण्याचे पापड मी घरी बनवलेले आहेत, ह्याचं तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. बाय बाय. श्री गुरुदेव. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.